सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 48 हे जे महाराष्ट्र सरकारनं सभागृहासमोर मंजुरी करता आणलेलं आहे त्याच्यावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय उभा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या पक्षाच्या वतीनं माझे विधिमंडळ नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांनी या संदर्भामध्ये अतिशय खुलासेवार आणि खूप चांगल्या प्रकारचे विचार मांडले आणि ह्या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगतो की माझा ह्या विधेयकाला पाठिंबा आहे. या विधेयकाला विरोध करण्याचं काही कारण नाही. विधायक कामाला आम्ही कधी विरोध करत नाही, ही आमची ओळख आहे. परंतु दादा, आपल्या मामा, आपण हे विधेयक मांडल्यात या संदर्भामध्ये काही मुद्दे मात्र मी उपस्थित करणार आहे. माझा स्वभाव प्रत्येक गोष्टीला होला हो म्हणणं माझा स्वभाव नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे विधेयक मी वाचत होतो, या विधेयकाची कारण आणि उद्देश मी वाचत होतो आणि माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही अजूनही की आपल्याला हे अशा प्रकारचं विधेयक नक्की आणण्याकरता म्हणून काय कारण भासलं, काय गरज भासली. आपण कारण आणि उद्देशामध्ये इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे विधेयक बहुतेक कृषी योजना, त्याखालील हक्क, त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतीची मालकी असणे पुरवठ असून महिलांपैकी काही टक्के महिलांकडेच केवळ शेतजमीन आहे. पुढे आपण असं म्हटलंय की अनेक महिला शेतकऱ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणं दुर्लभ झालेलं आहे. अशा प्रकारे जमिनीचे औपचारिक मालकी हक्क धारण करणं हे अवघड आहे. याच्यामध्ये महत्त्वाची बाब मासेमारी, गौण वन उत्पादने गोळा करणे, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन इत्यादी बाबतीत शेतकरी म्हणून आपण त्यांना दर्जा या ठिकाणी देणार आहात, ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. मला कळत नाहीये की आपल्या देशामध्ये कुठेही एखाद्याला जमीन जर घ्यायची असेल तर त्याच्या मालकीची अर्धा एकर जमीन असल्याशिवाय तो शेतकरी म्हणून गणला जात नाही. आणि तो जोपर्यंत शेतकरी म्हणून गणला जात नाही दादा, तोपर्यंत त्याला कुठल्याही राज्यामध्ये जमीन घेता येत नाही, ही माझी माहिती. मी चुकीचं असेल मला करेक्ट करा अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मला काही कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. अर्धा एकर जमीन असल्याशिवाय त्याला देशामध्ये कुठेही जमीन घेता येत नाही. आता मला सांगा, तुम्ही या विधेयकाच्या माध्यमातून या महिलांना अर्धा एकर शेतीचे मालक कसे करणार आहात? तुम्ही कुठून करणार आहात? बरं, आपण हे फक्त विधेयक ग्रामीण भागापुरेसं लागू केलेलं नाही, तर आपण हे विधेयक शहरी भागाकरता सुद्धा लागू केलेलं आहे. याचा अर्थ शहरामध्ये अर्धा एकर जमीन ही त्यांना शेतकरी होण्याकरता म्हणून आपण देणार आहात असं मी समजतो. आणि ती अर्धा एकर जमीन सरसकट तुम्ही महिलांना देत असाल तर मला तुमचं जाहीरपणे अभिनंदन करायलाच हवं. अभिनंदन न करून कसं चालेल? तुमचं अभिनंदन मला जाहीरपणे करायला हवं. आपण याच्यात नवीन काय करतो हेच मला कळत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याकडे आपण कायदा केलेला आहे की आता आपली जी जमीन असेल, आपली स्थावर मालमत्ता असेल, मुंबई सारख्या ठिकाणी एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, घर घ्यायचं असेल, मोठ्या शहरामध्ये घर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये पत्नीचं नाव लावणं हे कायद्यानं आपण बंधनकारक केलेलं आहे. कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे. मग जर कायद्यानं बंधनकारक केलेलं आहे तर स्वाभाविक आहे आमच्या जमीन जागेवर आमच्या पत्नीचं नाव महिला म्हणून येणारच आहे. त्याच्यामध्ये आणखीन आपण पुढे गेलेलो आहोत. 7/12वर हक्क नोंदीमध्ये आपल्या मुलांची नावं जशी लागतात तशी मुलींची नावं लावणं हे सुद्धा कायद्यामध्ये तरतूद झालेली आहे. म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे तिला महिलांचं नाव लागण्याची कायद्यामध्ये तरतूद झालेलीच आहे. आणि मग जर कायद्यामध्ये ही तरतूद झालेली आहे तर आपण नवीन अशी कोणती तरतूद करता आहात हे मला कळत नाही. आणि म्हणून हे मला कळलं पाहिजे. तिला कशा प्रकारचा हक्क प्रदान करणार आहात हे आपल्याला मला कळलं पाहिजे, सभागृहाला कळलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला जुने अनेक दाखले देता येतील. आपण जिजाऊ मातेचा दाखला देतो, आपण तारा राणीचा दाखला देतो,
आपण लक्ष्मीबाईंचा दाखला देतो. अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये खरं सांगायला तर प्रथा, परंपरा, संस्कार, संस्कृती ही आहे की महिलांचा मान सन्मान राखणं, महिलांचे हक्क शाबूत राखणं, महिलांना प्राधान्य देणं. कितीही जरी आमच्या महिला भगिनी माझ्यावर रागवू नका, कितीही जरी महिला भगिनी म्हणाल्या की पुरुष आम्हाला संधी देत नाही, तरी पुरुषच संधी देतात. आताही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर करत असताना जास्त संख्या पुरुषांचीच असणार आहे. पुरुष त्याला काही विरोध करणार नाहीत, उलट पुरुष त्याच्यामध्ये भरभरून सहकार्य करणार आहेत. परंतु आमच्यावर एक ठप्पा लागलेला आहे की पुरुष आम्हाला त्रास देतात, पुरुष आमचे हक्क डावलून घेतात, पुरुष प्रधान संस्कृती वगैरे. चांगलं आहे, काही वाईट नाही, त्याबद्दल काय माझी तक्रार असायचं काही कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, हा एकमेव देश आहे जगाच्या पाठीवर की ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला आणि 1952 साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्या पहिल्या निवडणुकीपासून पुरुषांबरोबर सगळ्या जाती धर्माच्या मध्ये, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, कोण असतील, कुठल्या धर्मातले, हिंदू असतील, मुसलमान असतील, जैन असतील, शीख असतील, नाहीतर आणखीन बौद्ध असतील, या सगळ्या महिलांना मतदानाचा हक्क देणारा जर देश कोणता असेल तर तो माझा हिंदुस्थान आहे. महिलांचा मान सन्मान राखणारा माझा हिंदुस्थान आहे. अध्यक्ष महोदय, आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा 33% महिलांना आरक्षण देणारं राज्य जर कोणतं असेल तर ते माझं महाराष्ट्र आहे. त्यानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आरक्षण देणारं राज्य जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे. मला आठवतं, दादा तुम्ही होतात सभागृहामध्ये, त्या दिवशी रात्री 12 वाजता 14 एप्रिलला खालच्या वरच्या सभागृहामध्ये नगरपालिका नगर विकास राज्यमंत्री म्हणून मी आणि खालच्या सभागृहामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून जयंतराव पाटील, आम्ही दोघांनी विधेयक मांडलं आणि 50% महिलांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण देण्याची तरतूद ही आपणच केली. त्यावेळेला सभागृहामध्ये मला आठवतंय, वरच्या सभागृहामध्ये आमची एकच महिला भगिनी होती, बाकी सगळे पुरुष सदस्य होते. तरी सुद्धा आपण 50%, ते खरं तर 50% नाही, 50% पेक्षा जास्त आरक्षण झालेलं आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य असतील त्या ग्रामपंचायतीमध्ये 5 महिला सदस्य, जिथे 7 असतील तिथे 4 सदस्य, आणि पुन्हा एक्स्ट्रा त्या कुठेही उभ्या राहू शकतात, हा वेगळा विषय. त्यामुळं महिलांचा मान सन्मान राखण्याचं काम हे आपण मंडळी सगळी करतो. याबद्दल काही वेगळा मतभेद किंवा वेगळा दुजाभाव करण्याचं काही कारण नाही. या देशामध्ये पहिल्या म्हणजे आपण रामायणातल्या गोष्टी सांगू, महाभारतातल्या गोष्टी सांगू, पूर्वीच्या गोष्टी सांगू, परंतु कलियुगातल्या या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या देशामध्ये पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी या देशानं केल्या महिलांचा मान सन्मान करण्यामध्ये हा देश कधीच मागे राहिला नाही, हे आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल. या देशामध्ये लोकसभेच्या पहिल्या अध्यक्षा मीराताई कुमारी या देशाने केल्या. या देशामध्ये पहिल्या राष्ट्रपती, महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देशाने केल्या. या देशामध्ये पहिल्या प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या. आणि नुकताच एक अत्यंत करंट अशा प्रकारचा एक जाज्वल्य, ज्वलंत आणि ताजा विषय म्हणजे ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरच्या घटनेनंतर आज आपल्या देशाच्या वतीनं उभ्या जगाला आम्ही कशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर केलंय, आम्ही काय करतोय हे सांगणारी एक महिला सोफिया कुरेशी होती. हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. सोफिया कुरेशी होती. आपल्याला त्याचबरोबर कल्पना चावला, त्यांचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. आपल्या देशामध्ये आदरणीय पवारसाहेब संरक्षण मंत्री असताना महिलांना संरक्षण दलामध्ये भरती करून घेण्याचं काम आपल्या देशामध्ये झालंय. मामा, या देशामध्ये असं कधी होत नाही की महिलांना आपण मागे टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी महिलांना पुढे नेण्याचं काम आपण सातत्यानं करतो आहोत. आणि ते केलंच पाहिजे, कारण या देशामध्ये 50% पेक्षा जास्त महिला आहेत. आणि म्हणून महिलांना जर मागे ठेवलं तर देश मागे जातो. महिला आपल्या बरोबरीनं असल्या पाहिजेत आणि त्यांना संधी मिळाल्यानंतर ते त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात. याचे अनेक दाखले आणि अनेक उदाहरणं अध्यक्ष महोदय आपल्या समोर आहेत. त्यामुळं आपण या ठिकाणी त्यांना मागे टाकतोय असं म्हणण्याचं काही कारण नाही अध्यक्ष महोदय, काही कारण नाही. पण आपण यांना आता शेतकरी म्हणून अशा प्रकारचा दर्जा देणार, शेतकरी म्हणून ओळख देणार, तर नेमकं काय करणार हा खरा प्रश्न आहे. आपण किती चांगलं काम केलं, ह्यानी किती केलं, त्यांनी किती केलं, ते तर होतच आलंय. ते का हो
काय निवेदन वगैरे करायचंय? करा करा बोला बोला करा ना. अध्यक्षांनी सांगावं, मी सांगणार कोण, पण अध्यक्षांनी काय ते सांगावं. काय त्यांना निवेदन करायचंय, करा. आपण बोललो बरं, मी बोलतो, त्यांचं म्हणणं माझं पुरं करा आणि मत आशिष भाऊ थोडं ऐकतील. पहिले घ्यायचं काय घ्यायचं. महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये सभागृहात निवेदन करू इच्छितो की महाराष्ट्र राज्याला संगीत, नाट्य, साहित्य, चित्रपट, लोककला तसेच विविध सांस्कृतिक क्षेत्रांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. भारतीय संगीत क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलाकारांची आणि त्यांची मोलाचे योगदान दिले आहे. अशा कलाकारांच्या कार्यामुळे राज्याची सांस्कृतिक ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले या भारतीय गायन संगीत क्षेत्रातील एक अजरामर, अलौकिक, असाधारण व्यक्तिमत्व असून त्यांनी 8 दशकाहून अधिक काळ विविध भारतीय भाषांमधून गायन करून संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. विशेषतः मराठीमध्ये बालगीते, भावगीते, चित्रपटगीते, गझल, लावणी, लोकसंगीतातील सर्वाधिक गीते आशाताईंनी गायली आहेत. त्यांच्या गायकीने भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान, कार्यनिष्ठा, सातत्य आणि उत्कृष्टता या गुणांमुळे ते अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्रातील गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व ख्यातनाम कलाकारांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील गायन संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना आशा भोसले पुरस्कार देऊन गौरव करणे आणि त्याद्वारे कलाक्षेत्राच्या विकासाला उत्तेजन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. आणि म्हणून स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार 10 लाख रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह, पुरस्कारांसाठी पात्रता निकष व पात्र व्यक्तींची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल व त्या समितीमध्ये गायन संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश राहील. सदरचा पुरस्कार स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी 8 सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळपास देण्यात येईल असा निर्णय मी या ठिकाणी सदनाला सांगतो. धन्यवाद. सन्माननीय भास्करराव जाधव साहेब. ठीक आहे. ते म्हणतात तुम्ही दीनदयाळ वगैरे बोललात नाही असं. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून माझा मुद्दा हा आहे अध्यक्ष महोदय, की महिलांना पुढे नेणं ही तर काळाची गरज आहेच. ती पुढे नेण्याचं काम आपण करतोच आहोत. आपण महिलांच्या बाबतीत कधी दुजाभाव ठेवत नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये मी अनेक वेळा सांगितलंय, ते कोकणाचं सांगितलंय, ते पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून ज्या कोकण प्रांतातून मी आलेलो आहे त्या प्रांतामध्ये घरामध्ये मुलगी होऊ दे नाही तर मुलगा होऊ दे, तोच आनंद. मुलगा झाला म्हणून मोठा आनंद, मुलगी झाली म्हणून नाराजी, काही भानगड आपल्याकडे नाही. घरामध्ये मुलगी मोठी असू दे नाहीतर सूनबाई मोठी असू दे, जे सुनेचे लाड, आपल्या मुलीचे लाड तेच सुनेचे लाड. सून आणि मुलगी आपल्यामध्ये भेदभाव कधीही नाही. आपल्याकडे हुंडा तर नावाला कोण कधी मागत नाही. 5 पैसे सुद्धा कोण हुंडा आपल्याकडे मागतं का? कोणी मागत नाही. कोकणामध्ये स्त्री भ्रूण हत्या आहे का? अजिबात स्त्री भ्रूण हत्या नाही. आता हे म्हणजे तुमचं ते काय ते सुसाईड वगैरे हे ते सगळं आत्महत्याविषयी सोडा, परंतु मुलगी काय आणि मुलगा काय. आता माझ्याकडे मला स्वतः, आता मी एक माझ्या घरगुती कार्यक्रम करून आलो. मी दादांना सांगितलं घरगुती कार्यक्रम करून आलो. मला 9 नाती आणि 4 नातू, 9 नाती आहेत आणि 4 नातू आहेत. काही त्याच्यात दुःख वाटायचं काही कारण नाही. मुलगी काय, मुलगी काय, पोरगा काय, पोरगी काय, हा भेदभाव आपल्याकडे काही नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण हे विधेयक आणलं, यांना तर आम्ही समर्थन देतोच आहोत, याला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण आपण ह्या विधेयकाची अंमलबजावणी कशी करणार आहोत? का आम्ही फक्त आज महिलांचं विधेयक मंजूर केलं म्हणून आमचं वाहवा, कौतुक आणि महिलांकडून आम्हाला शाबासकी मिळवून घेण्या पुरेसं हे विधेयक होणार आहे, की या विधेयकाची अक्षरशः अंमलबजावणी कशी होणार आहे ती तुम्ही सांगितली पाहिजे. मंत्री महोदय, 1/2 एकर जमीन ही महिलांच्या नावावर असेल, या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या नावावर 1/2 एकर जमीन असेल तरच तो शेतकरी म्हणून व्याख्येमध्ये बसतो, नियमामध्ये बसतो, कायद्यामध्ये बसतो. त्यामुळं या महिलांना प्रत्येक आणि तुम्ही शहर
आणि ग्रामीण भागाकरता एकच कायदा आणलेला आहात, वेगवेगळा कायदा नाहीये. त्यामुळं शहरामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा अर्धा एकर जमीन महिलांना द्याल आणि मग मामा वा मामा वा मामा वा मामा वा मामा. कधी तुम्ही लाडके भाऊ होता, भाऊबीज घालू म्हणजे पदरात पाडून घेता का भाऊबीज देता याचा पत्ता लागत नाही. त्या 1500 रुपयाकरता 2,53,00,000 महिलांना 1500 रुपये दिलेत. 2,53,00,000 महिलांची मतं घेतलीत, त्यांच्या कुटुंबियांची मतं घेतलीत आणि आता त्यातल्या 81 लाख महिला कमी करून टाकल्या. 85 लाख ना, आणि 15,000 पुरुष कमी करून टाकलेत. आणि आता तुम्ही त्याच्यावर काय सांगता की त्यावेळेला कागदपत्र योग्य प्रकारे भरून घेतली नाहीत. तेव्हा निवडणूक होती डोळ्यासमोर, तेव्हा सरसकट पैसे फक्त दिले, सरकारी तिजोरीतून द्यायचे होते, स्वतःच्या खिशातले द्यायचे नव्हते. आणि सरकारी तिजोरीतून पैसे देऊन मतं मात्र आपल्या पदरात पाडून घ्यायची होती. आता तसंच काय होणार आहे का मामा, याचा विचार तुम्ही या ठिकाणी करण्याची गरज आहे. त्यामुळं रामायणातली महाभारतातली पूर्वीची कुठली तरी उदाहरणं देऊन महिलांचा उदो करून महिलांच्या पदरामध्ये काही पडणार नाही. दुसरी गोष्ट मामा, बरेच वर्षांचा माझा एक अध्यक्ष महोदय, आपल्यालाही कदाचित तो भेडसावत असेल असं मला वाटतं. माझी विनंती आहे आमच्या महिला भगिनींना आणि समस्त महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना की कुठलाही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. काय झालंय की आपल्या माहेरच्या प्रॉपर्टीवर, सासरच्या नाही, माहेरच्या प्रॉपर्टीवर मुलाबरोबर मुलीचं नाव लागतं. तुम्हाला माहित आहे, मुलाबरोबर मुलीचं नाव लागतं आणि मुलगी सुद्धा तेवढीच त्याची सहहिस्सेदार होते. ही होत असताना दत्ता मामा भरणे मंत्री महोदय, याचा एंड कुठे आहे? याचा एंड कुठे आहे? त्या मुली पुरेशी ती नावं खात्यावर राहतात का तिच्या मुलाची, त्याच्या मुलाची, त्याच्या मुलाची? वास्तविक पाहता माझं गाव समजा चिपळूण तालुक्यामध्ये आहे आणि माझी बहीण तिकडे कुठे गुजरातला दिली असेल, राजस्थानला दिली असेल, नाहीतर मुंबईत दिली असेल, नाहीतर आमच्या कोल्हापूरला दिली असेल, नाहीतर आणखीन विदर्भात दिली असेल. ती तिकडे राहते आणि तिला आपल्या जमिनीतला काही हिस्सा जाणार आहे. मग त्याची देखरेख कुणी करायची? त्याची पाहणी कुणी करायची? त्याचा दस्त कुणी भरायचा? ती मी का करू? कारण शेवटी माझा हक्क त्याच्यावर आता राहणार नाहीये, त्या बहिणीचा हक्क राहणार आहे, तिच्या मुलांचा हक्क राहणार आहे. आणि म्हणून कायद्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी अनेक महसूल अधिकाऱ्यांना विचारलं की ह्याचा एंड काय, कुठल्या पिढीपर्यंत, कुठल्या जनरेशन पर्यंत ह्याचा एंड आहे. याचा एंड कधीतरी असला पाहिजे असं मला वाटतं, पण त्याचा एंड नाहीये. आणि एंड नाहीये म्हणून मामा फॅमिली डिस्प्यूट आणि हे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतायत. तुम्ही मला उत्तर हे द्याल की तुम्ही हक्क सोडपत्र करून घ्या, हे तुम्ही मला सांगाल. हक्क सोडपत्र गोणी गुलाबीत झालं तर बरी गोष्ट आहे, नाही झालं तर काय? कायदा काय सांगतो? कायद्यामध्ये तरतूद काय? हक्क सोडपत्र वगैरे हे चांगला समन्वय आणि संबंध आणि एकमेकाच्या समन्वयातून हे गोष्ट घडू शकतं, पण कायदा काय सांगतो? कायदा याला कुठेही थांबवत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला एकदा कधीतरी ठरवावं लागेल. मी विरोधात नाही, महिलांना किंवा बहिणींना हिस्सा देण्याच्या विरोधात नाही, बहिणींच्या मुलांना हिस्सा देण्याच्या विरोधात मी नाही, पण ते कुठे आहेत, ते कुठे येऊन पाहणी करतात? आज आमच्या कोकणामध्ये बघितलं तर खैरासारखं लाकूड आहे, प्रचंड प्रमाणामध्ये खैर पिकतो, मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात. आणि मग पैसे मिळतात तर पैसे मिळतात म्हणून भागीदारी मागायची, पण त्याची राखण कोणी करायची? चोऱ्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणात होतात. मग चोऱ्या झाल्यानंतर त्यांना बंधन कोणी करायचं? त्यांना बंधन करण्याची जबाबदारी कोणाची? राखण करण्याची जबाबदारी कोणाची? त्याचे दस्त भरण्याची जबाबदारी कोणाची? याचा विचार कधीतरी करण्याची गरज आहे. आणि म्हणून कायदा करताना त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. आपण मच्छीमारणा याच्यामध्ये घेणार आहात. मच्छी ह्या मासेमारी ह्या व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिलेला, मी आपल्याला धन्यवाद देतो. पण अजूनही मासेमारी व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं याचं डेफिनेशन नक्की नाही, याचं डेफिनेशन ठरलेलं नाही. मासेमारीमध्ये गोड्या पाण्यातली मासेमारी आणि खाऱ्या पाण्यातली मासेमारी हे दोन प्रकार आहेत. खाऱ्या पाण्यातली मासेमारी ही दोन प्रकार आहेत आणि इनलँड फिशिंग हा एक दुसरा प्रकार आहे आणि गोड्या पाण्यातली मासेमारी हा तिसरा प्रकार आहे. आपण याला शेतीचा दर्जा दिला म्हणजे नेमकं काय केलं
याचं कुठेही खुलासेवार अशा प्रकारची माहिती नाही आणि खुलासेवार त्या संदर्भामध्ये माहिती मिळावी अशा स्वरूपाचा कायदा, अशा प्रकारचा GR, अशा प्रकारचं नोटिफिकेशन जे आपल्याकडून निघायला पाहिजे ते निघालेलं माझ्या माहितीप्रमाणे नाही. निघालं असेल तर सभागृहाला तुम्ही अवगत करा, निघालं असेल तर त्याला सभागृहाला तुम्ही अवगत करा. दुसरी गोष्ट, मी परवांच्या दिवशी कुठेतरी वाचलं एक नवीन काहीतरी, आपण महिला बचत गटाला काहीतरी 2.5 एकर जागा प्रत्येक ठिकाणी देणारा, प्रत्येक महिला बचत गटाला 2.5 एकर जागा. दादा, आता तुम्ही मला सांगा, आपल्याकडे नियम काय माहिती आहे का उमेदचा? इथं महिला बाल कल्याण मंत्री आहेत पण आमच्या महिला भगिनी आहेत. उमेद काय तुम्हाला माहिती आहे का? एका जिल्हा परिषद गटामध्ये एक गट तयार करायचा. एका जिल्हा परिषद गटामध्ये एक गट कंपल्सरी करायलाच पाहिजे. आणि त्या गटामध्ये तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय, आपण ग्रासरूटला काम करतो, प्रत्येक घरातली एक महिला घेतलीच पाहिजे असा नियम आहे, घेतलीच पाहिजे असं बंधन आहे. आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये, आता प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये तुमची पडीक जमीन किती आहे, कुठे आहे, कुठे आहे जमीन? 2.5 एकर जमीन तुम्ही देणार म्हणून. ह्या असल्या घोषणा करत असताना त्याची अंमलबजावणी कशी करणार, त्या घोषणांची अंमलबजावणी कशी होणार, त्या वास्तवामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे कृतीमध्ये आणता येतील का, याचा विचार पहिल्यांदा करायला हवा. न पेक्षा तंटे बकेडे वाढवण्याचं आणि वाढण्याचं कामच फक्त भविष्यामध्ये होऊ शकतं, यापेक्षा फार काही दुसरं होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी या विषयावर फार काय बोलू इच्छित नाही. माझे बेसिक मी मुद्दे उपस्थित केलेले आहेत की 1/2 एकर जमीन असल्याशिवाय तो शेतकरी धरला जात नाही. तुम्ही याच्यामध्ये प्रत्येकाला 1/2 एकर जमीन देऊन शेतकरी करणार का? तुम्ही ग्रामीण भाग आणि शहराकरता एकच कायदा तयार केलेला आहे. त्यामुळं तुम्ही शहरामध्ये सुद्धा प्रत्येक महिलेला शेतकरी होण्याकरता 1/2 एकर जमीन देणार का, हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मासेमार लोकांना तुम्ही शेतीचा दर्जा मासेमारीला दिलेला आहात, तो मासेमारीचा शेतीचा दर्जा दिलात म्हणजे नेमकं काय केलं? कारण असं आहे, इथे बरेचसे मनीषाताई आहेत, आमचे योगेशजी वगैरे आहेत, आपल्याला माहित आहे मासेमारांच्या नावावर इंचभर पण जागा नाही, कोळी बांधवांच्या नावावर इंचभर पण जागा नाही. गेली 10 वर्ष मीच संघर्ष करून सॅटेलाइट सर्वे करून 3 कायदे मंजूर करून घेऊन आता त्यांच्या घराखालच्या फक्त जमिनी ह्या त्यांच्या नावावर करण्याचं काम, हे मला श्रेय नको, पण 10 वर्ष या गोष्टी करता दिवस रात्र मी झगडलो आणि आता त्यांच्या नावावर त्यांच्या घराखालच्या जमिनी फक्त होत आहेत. त्यांना 1/2 एकर जागा कुठली आणणार तुम्ही? त्यांच्या घराखालच्या जमिनीच्या बाहेर इंचभर त्यांची जागा नाही, इंचभर जागा त्यांची नाही. आणि कोळी बांधव वगैरे हे जे राहतात त्याच्या खालची जी जमीन आहे ती गावठाण म्हणून आहे, सरकारी जमीन म्हणून आहे, त्यांची मालकी जमीन. कोळीवाडा गावठाण असं म्हणजे ती सरकारी जमीन आहे, ती आता फक्त त्यांच्या घर म्हणून नावाखाली आपण करायला कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. सारखं भांडून नवीन नोटिफिकेशन काढून आपण ते केलेलं आहे. पण 1/2 एकर जागा कुठून आणणार त्यांना देण्याकरता? आणि म्हणून या विषयामध्ये बारकाईने थोडा अभ्यास करा. विधेयक अजिबात आम्ही विरोध करत नाही आहोत, परंतु हे विधेयक नुसतं मंजूर म्हणून करून घेऊ नका. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर आता सापडत असतील तर आम्हाला आता ह्याची उत्तरं द्या. आता सापडत नसतील तर हा बिल राखून ठेवा. तुम्ही पुन्हा एकदा वरिष्ठ कमिशनरसमोर जा, सर्व खुलासेवर त्यातली माहिती काढा आणि पुन्हा सभागृहासमोर या. आम्ही निश्चितपणे पाठिंबा देऊ, परंतु असं काहीतरी आधांतरी बिल आणून लोकांचा गोंधळ वाढवू नका, एवढंच फक्त या ठिकाणी सूचना करतो. यापेक्षा फार काय मला या ठिकाणी बोलण्याची काय आवश्यकता वाटत नाही, कारण याच्यामधला बेसिक जो काही मुद्दा आहे तो एवढाच आहे फक्त की तुम्ही त्यांना शेतकरी कसं करणार, हाच त्यातला खरा बेसिक मुद्दा आहे. त्यामुळे बाकीचं आपण त्या कमिट्या वगैरे लिहिल्यात, मी सगळं ते एका मिनिटात याच्यामध्ये नजर मारली. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी, नंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी, नंतर कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी. करायच्यात त्या ह्या कमिट्या, करायच्यात काय कमिट्या? तुम्हाला जर त्यांना शेतकरी म्हणूनच जर घोषित करायचं असेल तर या सगळ्या कमिट्या काढून वेळ काढून करणं आणि अधिकाऱ्यांच्या समोर जी हुजूर करून त्या सामान्य माणसाला सकाळ संध्याकाळ खेपा घालायला लावण्यापेक्षा सरकारनं कायदा इथं करतंय. कायदा करत असल्यामुळं एका ओळीचा कायदा, एका क्षणामध्ये निर्णय घेणारा कायदा आणि एका वाक्यामध्ये कसा निर्णय हा होईल हे सांगणारा अतिशय सुटसुटीत कायदा आणा. न पेक्षा आपण अनेक प्रकारचे ह्याच्यामध्ये अंतर्भाव केलेले आहेत.
त्यामुळे ह्या कायद्याची अंमलबजावणी होण्याच्या ऐवजी गुंतागुंत जास्त होईल आणि म्हणून ती गुंतागुंत वाढण्याच्या ऐवजी तुम्ही हा कायदा सहज सोपा, सहज सुलभ आणि महिलांच्या सोयीचा कसा होईल एवढाच विचार करावा. आमचा ह्याला पाठिंबा आहे. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद. सदस्यांनी थोडंसं विनंती आहे